विषय होता, काय मागण्या होत्या? आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपण या ठिकाणी जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी ठेवलेलं होतं। आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी हा उपक्रम चालू केला होता। त्या उपक्रमामध्ये आम्ही सुभेदार रामजी आंबेडकर नगर, त्यानंतर सिद्धार्थ नगर, तुमचं ब्रिजवाडी आपली शाह बाजार आणि शताब्दी नगर, हे आम्ही सगळ्या सिद्धार्थ नगर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी या महत्त्वाच्या समस्या होत्या की त्या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी आणि नळाचं पाणी हे मिक्स होऊन पाण्यावाटे येत होतं। त्यानंतर ज्या सुभेदार रामजी आंबेडकर नगरमध्ये एक 12 ते 15 वर्षापासून त्या ठिकाणी नागरिक राहत होते आणि ते बेघर होते, ते जागा आवरून बसले होते, पण या महानगरपालिकेच्या प्रशासनानं ते त्यांना बेघर केलं। हे सुद्धा प्रश्न आम्हाला त्या ठिकाणी झालेला। आम्ही त्या प्रश्नासाठी आज महानगरपालिकेवर जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी ठेवलं होतं। आज आम्ही जाऊन आयुक्तांना भेट दिली आणि आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही हे सगळे तुमच्या 8 दिवसामध्ये प्रश्न निकाली लावू। सुभेदार रामजी आंबेडकर नगरांचा जो विषय आहे तो मागील काही वर्षापासून त्या लोकांनी तिथं मोठा लढा दिला आहे, त्यांना बेघर करण्यात आलेलं आहे। मागणी होती का त्यांना तिथे रमाई घरकुल योजनेत किंवा पंतप्रधान आवास योजनेमध्ये त्यांना घरं देण्यात यावी, याबाबत काय चर्चा झाली? ॲक्च्युली काय झालं, आतापर्यंत जे काही त्यांचे मागचे जे आंदोलन झाले त्या आंदोलनाचं हे त्यांना काही त्याचा बेनिफिट झालेलं नाही, ते झिरो हे झालं। पण एक वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आतापर्यंत एक इतिहास आहे, ज्या ज्या पक्षाचे म्हणजे बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीने जो विषय हातात घेतला तो विषय सुटल्याशिवाय राहत नाही। आज हो विषय आम्ही आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पहिल्याच वेळेस आम्ही त्यांच्या माध्यमातून निवेदन देऊन आंदोलन केलं आणि आता त्यांनी आपल्याला 8 दिवसात वेळ दिलेला आहे, पण 100% आम्ही आता त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू। एकीकडे पंतप्रधान म्हणतात सर्वांना निवारा देण्यात येईल, हर घर जल ही घोषणाही करतात, नळाला ड्रेनेज लिस्टात पाणी येतं आणि जे तिथे राहतात घर करून सनी त्यांना बेघर करण्यात येतं, कसं बघतं? हां तेच ना, त्यामुळं आज ह्या महानगरपालिकेचा ज्या शासनाची जागा आहे त्या ठिकाणी आज जे JR आहे त्या JRच्या माध्यमातून 100% यांना त्या ठिकाणी घर मिळणार आहे। पण ह्या इथल्या प्रशासनाचं ती जागाची जी किंमत बघितली त्या जागेमुळं आज ते लोक त्या ठिकाणी डोळे फिरले महानगरपालिकेचे, पण आम्ही ती त्यांना होऊ देणार नाही। 100% आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ। आज चर्चा झाली, त्या चर्चेवर तुम्ही समाधानी आहात का? नाही, समाधानी नाही आहे। आम्ही त्यांना सांगितलं आमचं जर 8 दिवसात जर तुम्ही या ठिकाणी प्रश्न निकाली जर नाही लावले तर 100% आम्ही पालकमंत्र्याच्या घरावर मोर्चा घेऊन। धन्यवाद सर।